महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 साठीचे महत्त्वाचे प्रेफरन्सची प्रक्रिया सुरू झालेली आहे. सर्वच्या सर्व जाहिराती आपापल्या लॉग इनला तुम्हाला पाहता येतील. तत्पूर्वी काही महत्त्वाच्या सूचना ज्या की प्रेफरन्स देण्याआधी तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. एक महत्त्वाची सूचना आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. तसेच लॉग इनला तुम्हाला जर जाहिराती दिसत नसतील लगेच तर पॅनिक होऊ नका. जाहिराती त्या ठिकाणी अपलोड होत आहेत, त्यामुळं त्या जाहिराती तुम्हाला हळूहळू दिसतील. त्यामुळं लॉग इन जरी केलं तरी तुम्हाला लगेच जाहिराती दिसत नसतील तर तुम्ही पॅनिक होऊ नका. चला या ठिकाणी आपण महत्त्वाच्या सूचना पाहूया. पहिली सूचना पहा, या ठिकाणी दिली आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 ही दिनांक 27/5/2025 ते दिनांक 30/5/2025 व दिनांक 2/6/2025 ते दिनांक 5/6/2025 या कालावधीमध्ये ऑनलाईन घेण्यात आली होती. सदर चाचणीस 2,28,808 उमेदवारांनी नोंद केली होती. त्यापैकी 2,11,308 उमेदवार चाचणीस प्रविष्ट होते. पहा, आता दुसरा मुद्दा या ठिकाणी आपण समजून घेऊया. या चाचणीस प्रविष्ट उमेदवारांना स्वप्रमाणपत्र तयार करण्यासाठी या पोर्टलद्वारे सुविधा देण्यात आलेली होती. त्यानंतर 3 नंबरचा मुद्दा, टेट 2025 maha.tet.recruitment.in या संकेतस्थळावर दिलेल्या मुदतीत स्वप्रमाणपत्र पूर्ण केलेल्या उमेदवारांनाच या प्रक्रियेत सहभागी होता येईल. म्हणजे ज्यांनी स्वप्रमाणपत्र सेल्फ सर्टिफाय केलं आहे तेच या प्रक्रियेमध्ये सहभागी असणार आहेत. पहा, 4 नंबरचा मुद्दा, उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट करण्याची सुविधा दिनांक 6/8/2026 म्हणजे आजपासून उपलब्ध करून देण्यात येत आहे. 5 नंबरचा मुद्दा पहा, उमेदवारांनी पोर्टलवर उपलब्ध करून दिलेल्या जाहिरातींचा अभ्यास करावा. सदर जाहिराती उमेदवारांना संकेतस्थळावरील होम पेजवर डाउनलोड या मेनूमध्ये पाहता येतील. पहा, तुमच्या होम पेजवरती जायचं, तिथे 3 डॉट जे की तुम्हाला सकाळच्याच व्हिडिओमध्ये मी दाखवले तसे त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला त्या ठिकाणी डाउनलोड मेनूमध्ये जायचं आहे. आणि त्यांनी दिलं आहे पहा, मुलाखतीशिवाय विदाऊट इंटरव्ह्यू व मुलाखतीसह विथ इंटरव्ह्यू या दोन्ही प्रकारच्या जाहिराती स्वतंत्रपणे उपलब्ध आहेत. उमेदवारांना लॉग इन केल्यानंतर जनरेट प्रेफरन्सेस या मेनूचा वापर करून मुलाखतीशिवाय विदाऊट इंटरव्ह्यू व मुलाखतीसह विथ इंटरव्ह्यू या दोन्ही प्रकारच्या प्राधान्यक्रमांची यादी स्वतंत्रपणे जनरेट करता येईल. प्राधान्यक्रम जनरेट केल्यानंतर जनरेट झालेल्या प्राधान्यक्रमाबाबत आवश्यक ती खात्री करावी. म्हणजे कदाचित काहींना कमी प्रेफरन्स आलेले देखील असतात, त्यामुळं पुन्हा तुम्ही सर्व आलेत का तुमच्या एज्युकेशन क्वालिफिकेशननुसार किंवा तुमच्या मित्रमैत्रिणीला थोडंसं चेक करा की माझ्या एवढ्या जाहिराती आलेल्या आहेत, तुला पण त्याच आलेल्या आहेत का, त्यानुसार तुम्ही व्हेरीफाय करू शकता. पहा, आता इथे पहा, उमेदवारांना प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी दिनांक 6/8/2026 ते 11/8/2026 असा कालावधी देण्यात आलेला आहे. म्हणजे 6/8 आजपासून तर 11 तारखेपर्यंत. रात्रीच मी तुम्हाला सांगितलं होतं की साधारणतः एक 5 दिवसांचा कालावधी असतो. व्यवस्थितपणे या 5 दिवसांमध्ये तुम्हाला पूर्ण करायचे, पण काही करू नका. तुम्हाला मी एक महत्त्वाचा व्हिडिओ देखील देईल की हे लॉक कसे करायचे. त्यामुळं तुम्ही तो पाहूनच पहिले 2-3 दिवस काय करा, व्यवस्थितपणे जाहिरातींचा अभ्यास करा. कोणकोणत्या जाहिराती तुमच्या कॅटेगरीनुसार आलेल्या आहेत ते पाहून घ्या. 9 नंबरचा मुद्दा, उमेदवारांनी विहित मुदतीत प्राधान्यक्रम लॉक करावेत. 10 नंबरचा मुद्दा, पवित्र पोर्टलमार्फत मुलाखतीशिवाय पदभरतीच्या नियमित फेरीची कार्यवाही सर्वप्रथम करण्यात येईल. तुम्हाला मी रात्रीच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की विदाऊट इंटरव्ह्यूची पहिली प्रक्रिया पूर्ण होईल, त्यानंतर विथ इंटरव्ह्यू होईल. 11 नंबरचा मुद्दा, शासन निर्णय दिनांक 2/4/2026 मधील तरतुदीनुसार उमेदवाराचे टेट 2025 चाचणी परीक्षेतील गुण मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारासाठी मिळून केवळ एक वेळ निवडीच्या शिफारशीसाठीच लागू राहतील. म्हणजेच पवित्र पोर्टलमार्फत एकदा निवड झाल्यास त्या चाचणीतील गुणा आधारे आपण जर पाहिलं तर एकदा त्याची निवड झाली की तो उमेदवार डायरेक्ट बाहेर पडणार आहे, त्याची एकदाच निवड होईल. 12 नंबरचा मुद्दा पहा, उमेदवारांना मुलाखतीशिवाय विदाऊट इंटरव्ह्यू व मुलाखतीसह विथ इंटरव्ह्यू या दोन्ही प्रक्रियेत सहभागी व्हावयाचे असल्यास दोन्ही प्रकारचे प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करणे बंधनकारक आहे.
मुलाखतीशिवाय या निवडीच्या प्रकारासाठी उमेदवारास त्याच्या सोयीनुसार उपलब्ध प्राधान्यक्रमापैकी जास्तीत जास्त 100 प्राधान्यक्रम लॉक करता येतील. पहा, 100 प्राधान्यक्रम लॉक करता येतील. तसेच मुलाखतीसह विथ इंटरव्ह्यूसाठी आपण जर विचार केला तर 50 प्राधान्यक्रम लॉक करता येतील, याची सर्वांनी नोंद घ्यावी. 13 नंबरचा मुद्दा पहा, उमेदवारांनी पोर्टलवरील स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार त्यांना प्राधान्यक्रम जनरेट होतील. तुम्ही जी स्वप्रमाणपत्र करताना माहिती भरली आहे त्यानुसारच तुम्हाला त्या ठिकाणी प्रेफरन्स येतील. काहींकडून चुकून माहिती गेली असेल त्या संदर्भातले पण मुद्दे दिलेत. पहा, जे उमेदवार प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करणार नाहीत ते उमेदवार निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर विचारात घेतले जाणार नाही. तुम्ही जर लॉकच केले नाही तर तुम्ही भरतीच्या बाहेर आहात, लक्षात ठेवा. 15 नंबरचा मुद्दा समजून घ्या. प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करण्यापूर्वी उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक, व्यावसायिक व इतर अर्हतेनुसार प्राधान्यक्रम जनरेट झाले असल्याची खात्री करावी. काही तांत्रिक बाबींमुळे अपवादात्मक परिस्थितीत अथवा स्वप्रमाणपत्रामध्ये चुकीची माहिती नोंद केल्यामुळे जनरेट झालेले प्राधान्यक्रम उमेदवारांच्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेशी, अन्य पात्रतेशी सुसंगत नसतील तर असे प्राधान्यक्रम उमेदवारांनी लॉक करू नयेत. असे केल्यास व परिणामी उमेदवाराची चुकीच्या पदावर नियुक्तीसाठी, मुलाखतीसाठी शिफारस झाल्यास उमेदवार स्वतः जबाबदार राहतील, याची नोंद घ्या. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 14/5/2025 असा होता. समजून घ्या, खूप महत्त्वाची नोटीस आहे ही. त्यामुळे या चाचणीसाठी सर्व संबंधित उमेदवारांनी आवश्यक शैक्षणिक अर्हता दिनांक 14/5/2025 अखेरपर्यंत धारण करणे अनिवार्य आहे. शासन शुद्धीपत्रक क्रमांक आपण जर पाहिलं तर 2/5/2025 नुसार शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतर व्यावसायिक अर्हता अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात प्रविष्ट असणारे, बघा ज्यांचं आपण जर पाहिलं तर BEd सुरू होतं अथवा शेवटच्या सत्राच्या अंतिम परीक्षेत प्रविष्ट असणारे उमेदवार देखील शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 या चाचणीस प्रविष्ट होण्यास पात्र राहतील. याबाबत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी दिनांक 25/9/2025 पर्यंत आपण जर पाहिलं तर पहा त्यांनी मुद्दा दिलेला होता की 25/9/2025 पर्यंत व्यावसायिक अर्हता प्राप्त केलेल्या उमेदवारांना विचारात घेण्यात आलेले आहे. म्हणजे 25/9/2025 पर्यंत तुमचं BEd झालं आहे, DEd झालं आहे, त्यांनाही प्राधान्य असणार आहे. पहा, त्यानंतर ज्यांचं होईल त्यांना त्या ठिकाणी संधी नाही. उमेदवारांची दिनांक 14/5/2025 अखेरपर्यंत धारण केलेली शैक्षणिक व दिनांक 25/9/2025 अखेरपर्यंत धारण केलेली व्यावसायिक अर्हता विचारात घेऊन जाहिरातीतील आरक्षण, इयत्तांचा गट व विषय यांचा एकत्रित विचार करून उमेदवारास त्याच्या लॉगिनवर प्राधान्यक्रम देण्यासाठी रिक्त पदांची व्यवस्थापननिहाय यादी उपलब्ध होईल. सदर रिक्त पदांच्या यादीतून उमेदवाराने लॉक केलेले प्राधान्यक्रम निवड प्रक्रियेमध्ये गुणवत्तेनुसार विचारात घेतले जातील. आता पुढचा मुद्दा पहा, आता बघा 19 नंबरचा मुद्दा आपण पुढे समजून घेऊया. 18 नंबरचा मुद्दा पहा, आता काही पात्रता त्या ठिकाणी जर तो पात्र नसेल आणि जनरेट झाल्यास त्यांनी प्राधान्यक्रम लॉक करू नयेत. असे उमेदवार नियुक्तीसाठी कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरतील. याबाबत उमेदवार स्वतः जबाबदार राहतील, याची नोंद घ्यावी. 19 नंबरचा मुद्दा पहा, आपण जर या ठिकाणी पाहिलं तर उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक केल्यानंतर त्यांना प्राधान्यक्रमात बदल करावयाचा असल्यास पूर्वी जनरेट केलेले प्राधान्यक्रम डिलीट करून, पहा पहिले काय करायचे, डिलीट करायचे आणि मग पुन्हा प्राधान्यक्रम द्यायचे आहेत. मी तुम्हाला ते पुन्हा व्यवस्थित दाखवेल. प्राधान्यक्रम पुन्हा जनरेट करून लॉक करता येतील. सबब उमेदवारांनी आपली अर्हता विचारात घेऊन काळजीपूर्वक प्राधान्यक्रम लॉक करावेत. उमेदवाराने ज्या क्रमाने प्राधान्यक्रम लॉक केले आहेत त्या क्रमाने शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेतील गुणवत्तेनुसार प्राधान्यक्रम विचारात घेतले जातील. उमेदवाराची गुणवत्तेनुसार प्राधान्यक्रमावर नियुक्तीसाठी, मुलाखतीसाठी शिफारस झाल्यानंतर उर्वरित प्राधान्यक्रमांचा विचार केला जाणार नाही. लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला विदाऊट इंटरव्ह्यूला तुमची एकाच ठिकाणी निवड होणार आहे आणि विथ इंटरव्ह्यूसाठी 3 ठिकाणी तुम्ही जाणार आहात. लक्षात ठेवा. उमेदवारांचे लॉगिन हे OTP बेस असल्याने त्यांनी नोंद केलेल्या मोबाईल क्रमांक OTP येणार आहे. यास्तव ज्या उमेदवारांना लॉगिन करण्यासाठी त्यांचा मोबाईल क्रमांक बदल करून घ्यावयाचा आहे त्यांनी नजीकच्या शिक्षणाधिकारी, प्राथमिक माध्यमिक शिक्षण निरीक्षक पश्चिम, दक्षिण, उत्तर यांच्या कार्यालयामध्ये विनंती अर्ज व ओळखीच्या पुराव्यासह संपर्क करावा.
उमेदवारांनी पोर्टलवर अपलोड केलेली शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेची प्रमाणपत्रे, जात प्रवर्गाची प्रमाणपत्रे, समांतर आरक्षणाची प्रमाणपत्रे, इतर सवलती संबंधीची प्रमाणपत्रे जरी अपलोड केली असली तरी त्यापैकी कोणत्याही प्रमाणपत्राची पडताळणी किंवा सत्यता पोर्टलमार्फत तपासण्यात आलेली नाही. बघा, आता जे डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केले ते पाहिलेत का? नाही पाहिले त्यांनी. आता महत्त्वाचा मुद्दा, उमेदवारांनी केलेल्या कोणत्याही दाव्याच्या पुष्ट्यर्थ सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी व्यवस्थापनाकडून केली जाईल. त्यामध्ये कोणतीही तफावत आढळून आल्यास कोणत्याही टप्प्यावर संबंधिताची उमेदवारी रद्द केली जाईल. यास्तव उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक करतेवेळी आवश्यक ती खबरदारी घ्यायची. पहा, उमेदवाराने स्वतःचा हेतू साध्य करण्यासाठी पवित्र पोर्टलवर खोटी, पहा, चुकीची किंवा अपूर्ण माहिती नमूद केली असेल, तसेच खरी माहिती लपवून ठेवली असेल किंवा त्यात बदल केला असेल किंवा कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये कुठल्याही प्रकारची खाडाखोड केल्याचे दिसून आल्यास किंवा ते प्रमाणपत्र बनावट असल्याचे निदर्शनास आल्यास असा उमेदवार गैरवर्तणुकीबद्दल कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरेल, तसेच तो योग्य त्या शिक्षेस पात्र राहील. आता 24 नंबरचा मुद्दा, चारित्र्य पूर्वचारित्र्य पडताळणी अंती आक्षेपार्ह बाबी आढळून आल्यास संबंधित उमेदवार नियुक्तीसाठी सेवेसाठी पात्र राहणार नाही, तसेच असे उमेदवार निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरतील. लक्षात घ्या. 25 नंबरचा मुद्दा, उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केल्यानंतर त्याची प्रिंट घेण्यासाठी लॉगिंग केल्यानंतर रिपोर्ट या मेनूमध्ये मुलाखतीशिवाय यासाठी व्ह्यू लॉक प्रेफरन्सेस विदाऊट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यू असं तुम्हाला त्या ठिकाणी चेक करायचे आणि मग ते तुम्हाला काय करायचे आहेत, प्रिंट करायची डाउनलोड केलेले. उमेदवार एकाच व्यवस्थापनातील एकापेक्षा अधिक विषयासाठी शैक्षणिक व व्यावसायिक इत्यादी अर्हता धारण करीत असल्यास त्यास त्या व्यवस्थापनाचे असे एकापेक्षा अधिक प्राधान्यक्रम उपलब्ध होतील. पहा, त्यानंतर 27 नंबरचे एक शेवटचे 2-3 मुद्दे आहेत, समजून घ्या. प्राधान्यक्रम जनरेट करणे, लॉक करणे इत्यादी बाबत काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास उमेदवारांनी eju25@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा. याबाबत उमेदवारांना प्राधान्यक्रमाबाबत येणाऱ्या संभाव्य अडचणींबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. आता नंबरचा मुद्दा पहा, ज्या उमेदवारांना OTP मिळण्यात अडचणी येत आहेत अशा उमेदवारांनी ते वापरत असलेल्या ब्राउझरची हिस्ट्री, तुम्हाला सकाळीच मी या संदर्भात सेपरेट व्हिडिओ बनवला आहे, हिस्ट्री कॅच क्लिअर करावी. त्यानंतरही समस्येचे निवारण न झाल्यास इनकॉग्निटो विंडो, प्रायव्हेट विंडोचा वापर करावा. पहा, दिलंय पहा, पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातींमध्ये रिक्त असलेली पदे इयत्तांचा गट, उदाहरणार्थ इयत्ता 1 ते 5, 6 ते 8, 9 ते 10, 11, 12 व D.Ed कॉलेज शिक्षक, अध्यापनाचे विषय, अध्यापनाचे माध्यम, आरक्षण, समांतर आरक्षणासह इत्यादी बाबी एकत्रितपणे विचारात घेऊन उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट होत आहेत. उमेदवारांनी पवित्र पोर्टलच्या होम पेजवरील डाउनलोड अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातींचे अवलोकन करावे. त्यामधील आरक्षण व विषय यासह वरील सर्व बाबींचा एकत्रित विचार करून आपण पात्र असूनही काही तांत्रिक बाबींमुळे प्राधान्यक्रम होत नसल्यास उमेदवारांनी यापूर्वी जनरेट केलेले प्राधान्यक्रम डिलीट करून प्राधान्यक्रम नव्याने जनरेट करावे. जनरेट केलेले प्राधान्यक्रम डिलीट करून नव्याने प्राधान्यक्रम जनरेट करण्यासाठी संधीची मर्यादा असणार नाही. मात्र नव्याने जनरेट केलेले प्राधान्यक्रम लॉक करणे आवश्यक आहे. म्हणजे संधी म्हणजेच काय, तुम्ही कितीही वेळा डिलीट करू शकता आणि कितीही वेळा जनरेट करू शकता, ही अमर्यादित आहे. मागच्या वेळेसला त्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये जर पाहिलं तर 3 वेळाच ही प्रक्रिया करता येत होती, पण आता अनलिमिटेड आहे, काळजी करू नका. पहा, पुढं दिलं त्यांनी. पुढचा मुद्दा, पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातील पदांच्या विषयांच्या संख्येत कोणत्याही कारणास्तव बदल होऊ शकतो. अशा बदल झालेल्या पदांसाठी विषयांसाठी उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक केले असल्यास त्यांचा नियुक्तीसाठी मुलाखतीसाठी विचार केला जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. बघा, म्हणजे जनरेट करून लॉक केलेले असल्यास त्यांच्या नियुक्तीसाठी, म्हणजे अशा बदल झालेल्या, कदाचित बदल झाली, एखादी संस्था आली आणि तुम्ही त्याला प्रेफरन्स दिला आणि त्याच्यामध्ये जर बदल झाला तर त्याला पोर्टल जबाबदार नसणारे, तो कॅन्डिडेट त्या ठिकाणी जबाबदार असणार आहे, लक्षात ठेवा. 29 नंबरचा मुद्दा, उमेदवारांना लॉगिन ID हा 25, आता आपणच पाहिलं 10 अंकी टेट 2025चा रोल नंबर याप्रमाणे असेल. पासवर्ड विसरला असल्यास फॉरगॉट पासवर्ड करायचा आहे, हे तुम्हाला दाखवलेलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, मनपा, नपा, शासकीय विद्यानिकेतन तसेच आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय शाळांतील रिक्त पदांच्या भरतीबाबत देण्यात आलेल्या जाहिराती या मुलाखतीशिवाय या प्रकारातील असतील. यासाठी एका रिक्त पदासाठी एका उमेदवाराची एकास एक या
प्रमाणात पोर्टलमार्फत नियुक्तीसाठी शिफारस करण्यात येईल. बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत शिक्षण खात्याच्या आस्थापनेवरील गट क मधील शिक्षण सेवक या संवर्गातील एकूण 4 जाहिराती प्रसिद्ध केलेल्या आहेत. 4 जाहिराती आहे BMCच्या. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक राहील. जाहिरातीतील नमूद पात्रता विषयक अटी व शर्ती यांचे तंतोतंत पालन होत असेल तरच उमेदवारांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे प्राधान्यक्रम लॉक करावेत. जाहिरातीतील नमूद संबंधित पदांसाठीची पात्रता धारण न करणाऱ्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केल्यास व अशा उमेदवारांची निवडीसाठी शिफारस होऊन कागदपत्र पडताळणीच्या वेळी अपात्र ठरल्यास असे उमेदवार त्यास स्वतः जबाबदार राहतील. 32 नंबरचा मुद्दा पहा. खाजगी शैक्षणिक संस्थांकडून रिक्त पदांच्या भरतीबाबत देण्यात येणाऱ्या जाहिराती या मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या 2 प्रकाराती असतील. मुलाखतीशिवाय या पर्यायासाठी एका रिक्त पदासाठी एकच उमेदवार असणार, एकाच एक उमेदवार असणार आहेत. आणि 34 नंबरचा मुलाखतीसाठी एकाच 3 उमेदवार असणार आहेत. शासन निर्णय 2/4/2026 मध्ये नमूद केलेल्या मानक कार्यपद्धतीनुसार उमेदवाराच्या निवडीची कार्यवाही व्यवस्थापनाकडून पूर्ण होईल. आता इथे पहा, खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. 35 नंबरचा सर्वोच्च न्यायालयातील विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक मधील दिनांक 23/3/2026 रोजीच्या आदेशान्वये टेट 2025 नुसार होणाऱ्या पदभरतीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा CET TETच्या त्यांच्या आरक्षणानुसार, म्हणजे आता तुम्हाला कास्ट वाईज तुमचं आरक्षण जरी असलं तरी तुम्हाला ओपनच्या जागा त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि ही कास्टच्या उमेदवारांसाठी खूप आनंदाची गोष्ट या ठिकाणी मानण्यात येत आहे. माननीय उच्च न्यायालयातील विविध याचिकेतील निर्णयाच्या अधीन राहून प्राधान्यक्रम घेण्यात येत आहेत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. प्राधान्यक्रम जनरेट, सेव्ह, असाइन, रिअरेंज, लॉक इत्यादी बाबींची कार्यवाही करण्यासाठी सन 2022 मधील पदभरतीसाठी संकेतस्थळावर उपलब्ध असलेले युजर मॅन्युअल वापरायचे, जे ऑलरेडी मी तुम्हाला त्याची माहिती दिलेली आहे. ते तुम्हाला त्याचा एक व्हिडिओ पण दिलेला आहे. आता जनरेट करणे, लॉक करणे इत्यादी बाबत काही शंका असतील तर एजू पवित्रवरती तुम्ही काय करू शकता, त्या ठिकाणी मेल करू शकता. अशा या सर्वसाधारण सूचना खूप महत्त्वाच्या आहेत. लगेच घाई करू नका लॉक करण्याची. व्यवस्थितपणे तुमच्या जाहिराती आलेल्या आहेत त्या तपासून पहा. डायरीमध्ये तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी जायचं आहे किंवा क्रम लावून ठेवा. तुम्हाला रात्री मी सर्व डिटेल सांगितली, त्यानुसार आपल्याला कार्यवाही करायची आहे. सर्वांचं काम या भरतीमधून झालं पाहिजे, यासाठी सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा आहेत. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.